हॅलो एव्हरीवन. तर आज मी या व्हिडिओमध्ये M2 या सब्जेक्टचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स प्रोव्हाइड करते, कारण मला तशी कमेंट आलेली. सगळ्या सेकंड इयरच्या स्टुडंट्सना माहितीच असेल की अकॉर्डिंग टू DiPato युनिव्हर्सिटी 9 जानेवारीपासून सप्लिमेंटरी एक्झाम स्टार्ट होते. सो त्याच्या प्रिपरेशनसाठी म्हणून मी ह्या सब्जेक्टचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स प्रोव्हाइड केलेत. बाकी ह्याचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स काढणं थोडंसं डिफिकल्ट होतं, कारण थेरी पेपरचं आपण कसे प्रिपरेशन करू शकतो. लाईक PYQ जे आहेत त्याच्यातले जे रिपीटेड क्वेश्चन्स आहेत ते ॲज IMP क्वेश्चन्स कन्सिडर करून आपण प्रिपेअर करू शकतो. बट मॅथ्स हा पूर्ण न्यूमरिकल बेस्ड, अंडरस्टँडिंग बेस्ड क्वेश्चन पेपर आहे. त्यामुळे मलाच हे समजत नव्हतं की याच्यावरती इम्पॉर्टंट क्वेश्चन्स कसे निघतील किंवा काय. सो मी इथे M2 या सब्जेक्टचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स प्रोव्हाइड जरूर केलेत, बट मी सांगू शकते की याच्यातून 50% क्वेश्चन्स पडण्याची पॉसिबिलिटी आहे. सो तुमच्या 100% प्रिपरेशनसाठी मी तुम्हाला एक सजेशन दिलं तर मी असं सांगेन की जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स आहेत, रेग्युलर ॲज वेल ॲज सप्लिमेंटरी, सो ते सगळे क्लिअर करा. त्याच्यातून तुम्हाला खूप बेनिफिट होईल. आणि इतकी सगळी प्रिपरेशन केल्यानंतर ऑब्वियसली तुमचा M2 सुटणारच आहे. स्वतःच्या प्रिपरेशनवरती विश्वास ठेवा, स्वतःवरती विश्वास ठेवा, स्वतःच्या मेहनतीवरती विश्वास ठेवा आणि M2 या सब्जेक्टची प्रिपरेशन चालू करा. केअरफुली सगळे क्वेश्चन्स प्रिपेअर करा. विश यू ऑल दी बेस्ट. थँक्यू.